3 सप्टेंबर बघा 8वा क्वेश्चन बघा 3 सप्टेंबर 1942 म्हणजे चलेगाव चळवळ तासगाव मामलेदार 44 व्यक्तींनी जवळपास त्या ठिकाणी मोर्चा घेऊन गेले. त्यामध्ये पुराडे असतील, विसा पागेंच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला जाईल की रोजगार हमीचे जनक. ठीक आहे, तुम्हाला हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, रोजगार हमी योजनेचे जनक. त्याचबरोबर विसा पागेंचा दुसरा प्रश्न आहे की विधान परिषदेचे ते पहिले अध्यक्ष. ओके, यावरती सुद्धा काही वेळा प्रश्न विचारला जाईल, विधान परिषदेचे पहिले चेअरमन किंवा अध्यक्ष. ठीक आहे, म्हणजेच गोविंद खोत असतील, सोवानी असतील, हे सर्व पर्याय कसे आहेत तर राईट आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विसा पागेंचा प्रश्न देखील या ठिकाणी मी विशेष करून सांगितलेला आहे. हा झाला 8वा क्वेश्चन. चला यानंतर पाहूया 9वा क्वेश्चन. महाराष्ट्रातील 1857च्या उठावाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ओके, बरोबर विचारले. साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केला. ओके, नाही. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला बरोबर विधान ओळखायला सांगितले. ठीक आहे, हे नाव येत नाही. ओके, या ठिकाणी नाव काय येईल रे? रंगो बापूजी गुप्ते. शिकवलंय मी. ठीक आहे, रंगो बापूजी गुप्ते. म्हणजेच हे कसं विधान आहे? चुकीचं आहे. ओके, कोल्हापूरमध्ये 31 जुलै 1857 ओके 28 तुकडे शिपायांनी बंड केलं, हे राईट आहे. ओके, नरगुंदमध्ये भास्करराव भावे, ओके फक्त भावे दिले, भास्करराव भावे यांनी दत्तपत्रान बंड केले. बरोबर. 11 एप्रिल 1858 रोजी आंबापानी या ठिकाणी लढाईमध्ये भिल्लांचा पराभव झाला. हे देखील मी तुम्हाला शिकवलेलं आहे की भिल्लांची सगळ्यात मोठी लढाई कुठे झाली? आंबापानी या ठिकाणी झाली. कालच्याच लेक्चरचा प्रश्न. आणि या उठावाचं नेतृत्व कदरसिंग नाईक आणि भीमा नाईक यांनी केलेलं आहे. हे सुद्धा राईट आहे. पर्याय बसतोय कुठे आपला? फक्त अविधान चुकीचं आहे. ब, क आणि ड असा पर्याय तुम्हाला या ठिकाणी पाहावा लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. वरती तुम्हाला एकदम साध्या पद्धतीने शिकवलं होतं. हा सुद्धा आपल्या लेक्चर सिरीज मधला प्रश्न आहे. ओके, आणि हा तर एकदम तोंडपाठ असणारा प्रश्न आहे. 92 अधिवेशन मी तोंडपाठ सांगितले होते विद्यार्थ्यांना प्रत्येक क्लासमध्ये. या ठिकाणी विचारलंय की काँग्रेसचं दुसरं अधिवेशन 1886. पहिलं अधिवेशन मुंबईला भरलं, बरोबर. 1885 ला 86 ला दुसरं अधिवेशन कलकत्त्याला भरलं, 87 ला मद्रासला भरलं, 88 ला अलाहाबादला भरलं, 89 ला मुंबईला भरलं, 90 ला कलकत्त्याला भरलं, 91 ला नागपूरला भरलं, 92 ला अलाहाबादला भरलं, 93 ला लाहोरला भरलं, 94 ला मद्रासला भरलं, 95 ला पुण्याला भरलं, 96 ला कलकत्त्याला भरलं, 97 ला अमरावतीला भरलं, 98 ला अलाहाबादला भरलं, 99 ला लखनौला भरलं, 19 साली लाहोरला भरलं, 1901 साली कराचीला भरलं, 1902 ला काकीनाड्याला भरलं, 1903 ला मद्रासला भरलं, 4 ला मुंबईला भरलं, 5 ला बनारसला भरलं, 6 ला कलकत्त्याला भरलं, 7 ला सुरतला भरलं, 8 ला अहमदाबादला भरलं, 9 ला लाहोरला भरलं, 10 ला मद्रासला भरलं, 11 ला कलकत्त्याला भरलं, 12 ला बाकिमपूरला भरलं, 13 ला कराचीला भरलं, 14 ला मद्रासला भरलं, 15 ला मुंबईला भरलं, 16 ला लखनौला भरलं, 17 ला कलकत्त्याला भरलं, 18 ला अलाहाबादला भरलं, 19 ला अमृतसरला भरलं, 20 ला कलकत्त्याला भरलं, 20 ला नागपूर, 20 ला 21 ला अहमदाबादला भरलं, 22 ला गयाला भरलं, 23 ला दिल्लीला भरलं, 24 ला बेळगावला भरलं, 25 ला कानपूरला भरलं. पहिली महिला अध्यक्ष झाली भारताची सरोजिनी नायडू. 26 ला गुवाहाटीला भरलं, 27 ला मद्रासला भरलं, 28 ला लखनौला भरलं, 28 ला लखनौला भरलं, 29 ला लाहोरला भरलं. त्या ठिकाणी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव झाला. म्हणजे या ठिकाणी एकदम सोपा प्रश्न आहे, काय अवघड नाही. दुसरं अधिवेशन बघा इथे किती सोपा प्रश्न विचारलाय. आणि मागच्या वेळी येते दुसरं अधिवेशन 1880 कलकत्त्याला. आणि अध्यक्ष कोण असतील? दादाभाई नौरोजी. मद्रासला अध्यक्ष म्हणजे एकच पहिले मुस्लिम अध्यक्ष. 88 ला पहिले ब्रिटिश म्हणजे जॉर्ज यूल. आणि मुंबईचं 5वं अधिवेशन जिथं महिलांचा सहभाग होता. एकच तर पर्याय उरला, राईट. म्हणजे हे तुमचं काय आहे? आन्सर. किती सोपा प्रश्न आहे. आणि सगळे अधिवेशन मी तुम्हाला लेक्चर सिरीज मध्ये चार्ट म्हणून सुद्धा दिलेले आहे. किती सोपं. आता हे जिओग्राफीचे क्वेश्चन आहेत. हे आपले प्रवीण सर असतील, त्याचे अनालिसिस घेतील. खूप सोपे प्रश्न पडलेले आहेत. आता आपण बघूया की आपल्या पॉलिटी मधले किती सोपे प्रश्न आहेत ते देखील या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो. हिस्ट्रीचे तर सगळे लेक्चर सिरीज मधले प्रश्न पडलेले आहेत आपल्या. आणि
प्रत्येक पेपर मध्ये आपण ते तुम्हाला शिकवलेला असेच प्रश्न पडलेले आहेत सोपे. तुम्ही नोटबुक बघितली तर या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे. 51वा प्रश्न आता आपल्याला पाहायचा आहे जो क्वालिटीचा आहे. बघा हा पण प्रश्न नीती आयोगाची स्थापना आहे 1 जानेवारी 2015 पंचवार्षिक योजना बंद केली. ओके. हा देखील इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आहेत ते देखील सर आपल्या लेक्चर सिरीज मध्ये तुम्हाला घेतील नो डाऊट. आपण बघूया क्वालिटीचे क्वेश्चन. हिस्ट्री आणि क्वालिटी मध्ये जे पण प्रश्न मी लेक्चर मध्ये घेतलेले आहेत ते सर्व प्रश्न ऑलमोस्ट सर्व प्रश्न 1-2 प्रश्न सोडले तर सर्व प्रश्न हे पडलेले आहेत. ठीक आहे. करंट अफेअर्स मध्ये सुद्धा सगळे प्रश्न पडलेले आहेत. म्हणजेच विद्यार्थ्यांनी फक्त थोडासा अभ्यास करून अगदी इझी पद्धतीने तुम्हाला ही परीक्षा ट्रॅक करता येईल. ओके. चला पुढे. आता आपल्याला क्वालिटीचे क्वेश्चन बघायचे आहेत आणि क्वालिटीचा पहिला प्रश्न येतो 51 वरती. बघा खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. या शब्दाकडे खूप विशेष लक्ष द्यायचे विद्यार्थ्यांना. अयोग्य म्हणजे चुकीचं. ओके. आता त्यांनी म्हटलंय HVR अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरक्षक होते नाही. ओके. कोण होते या ठिकाणी? होतं ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन. म्हणजे बरोबर करण्यासाठी करावं लागेल SC मुखर्जी होते मेन आराखडा तयार करणारे. ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन कोण होते? SC मुखर्जी. दुसरा आहे की SC मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते नाही. ओके. संविधान सभेचे सचिव कोण होते मग? ठीक आहे. संविधान सभेचे सचिव जर तुम्हाला विचारले तर ते होते अय्यंगार. म्हणजे हे अल्टरनेट केलेलं आहे. आणि यावरती हा झाला पहिला, हा झाला दुसरा, तिसरा विचारलं सल्लागार. ओके. सल्लागार कोण होते? तर BN राव होते. आता एकच पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. प्रेम बिहारी नारायण रायदा हे भारतीय संविधानाचे जे आहे त्यांच्या हँड रायटिंग मध्ये होते. म्हणजे हे बरोबर आहे. तुम्हाला विचारलं अयोग्य कथन, अ आणि ब काय आहेत? अयोग्य आहेत. या ठिकाणी पहिलाच पर्याय बसतोय आणि त्याला आपण बरोबर केलेला आहे. वरती पाहिजे SC मुखर्जी, खाली अय्यंगार पाहिजे होते. एकदम सोप्या पद्धतीने प्रश्न आहे. ओके. थोडंसं माइंड चालवायचं आहे. काय नाही, हा सुद्धा प्रश्न आपण शिकवलेला आहे. चला पुढे. हा देखील प्रश्न माझ्या लेक्चर सिरीज मधला आहे की खालीलपैकी योग्य कथन ओळखा. ओके. आता बघा त्यांनी पुढे काय दिले? राज्य विधिमंडळ. हा सुद्धा शब्द महत्वाचा आहे. सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खासगी सदस्याद्वारे म्हणजे आमदाराद्वारे मांडलं जाऊ शकतं. राईट आहे. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. सामान्य विधेयक हे मंत्री किंवा खासगी सदस्य हे मांडू शकतात. आता त्यांनी विचारले धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खासगी मांडू जाऊ शकतं, खासगी सदस्याद्वारे अजिबात नाही. ठीक आहे. तर धन विधेयक हे फक्त जे आहे ते मंत्र्याकडून पक्षातील मांडलं जातं आणि ते धन विधेयक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षाला असतो. दुसरी गोष्ट धन विधेयक सर्वप्रथम हे विधानसभेतच मांडलं जातं. ओके. आणि ते धन विधेयक मंजूर झाल्यानंतर विधान परिषदेकडे पाठवलं जातं. विधान परिषद त्याला 14 दिवसात मंजूर अथवा नामंजूर स्वरूपामध्ये पाठवते. म्हणजेच काय? हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला काय विचारलं? योग्य कथन म्हणजे फक्त अपर्याय या ठिकाणी राईट आहे. किती सोपा प्रश्न आहे. चला पुढे. यानंतर जाऊया आपण तिसऱ्या क्वेश्चन वरती. ठीक आहे. बघा तिसरा जो प्रश्न आहे हा पंचायत राजचा प्रश्न आहे. पंचायत राज मध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या समित्या होत्या. त्यामधली सगळ्यात पहिली जी समिती आहे ती आहे वल्लभा पाटील. ओके. म्हणजे आपण बलवंतराय मेहता समिती. आता समितींची नावं कशी लक्षात ठेवायची तर त्याची ट्रिक्स माझ्या तोंडातून गेली. वल्लभा पाटील. ओके. वल्लभा पाटील असं म्हटलं जातं. आता बलवंतराय मेहता समिती जी आहे यावरती तुम्हाला प्रश्न विचारलाय की योग्य शिफारस कोणती आहे. ओके. बलवंतराय मेहता समिती ही 1858 साली आली आणि त्यामध्ये त्यांनी शिफारस काय केली? ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावी. ठीक आहे. दुसरा पर्याय आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावी. तिसरा प्रश्न आहे ते म्हणजे
जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा. ओके, तर आता ह्या ज्या शिफारसी आहेत त्या बलवंतराय मेहता समितीने केलेल्या शिफारसी मानल्या जातात. यामध्ये विचारले की योग्य शिफारस, तर ह्या तिन्ही शिफारसी ज्या आहेत त्या बलवंतराय मेहता समितीने केलेल्या आहेत, त्या योग्य आहेत. म्हणजे 4 नंबर या ठिकाणी तुम्ही आन्सर देऊ शकता इझी पद्धतीने. अगदी सोपा प्रश्न होता. त्यानंतर कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषेची यादी आहे? एकदम सोपं आहे. ओके, मी तुम्हाला हा देखील प्रश्न आपल्या लेक्चर सिरीज मध्ये पडलेला आहे. ठीक आहे, 8व्या परिशिष्टामध्ये भारतीय भाषेचा उल्लेख आढळतो. ठीक आहे, आता इथे जर तुम्ही करायला गेला तर पहिलं परिशिष्ट असेल, दुसरं असेल, इथे दिले 5वं. ठीक आहे, राज्यसभेवर जागांचं वाटप बसतच नाही. 10व्या परिशिष्टामध्ये काय दिले? पक्षांतर बंदी दिलेली आहे. 9व्या मध्ये काय दिलेले? जमीन सुधारणा काय ते दिलेले आहे. एकदम सोपं आहे. 8व्या परिशिष्टामध्ये भाषेचा उल्लेख आढळतो आणि 343 हे भाषेला आर्टिकल दिलेला आहे. प्रादेशिक भाषेसाठी 345 आणि 351 हिंदी भाषेला अधिकृत स्थान. एकदम सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे 8व्या. आणि बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे, काही टेन्शन सुद्धा नाहीये. एकदम सोपा प्रश्न आहे. त्यानंतर हा देखील विचारलेला प्रश्न आहे, आपल्या लेक्चर सिरीज मध्ये कालच झालेला प्रश्न आहे की केंद्र सरकारने 44व्या घटना दुरुस्तीनुसार संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्कातून काय वगळलं? ओके, तर आपल्याला माहित आहे की संपत्तीचा हक्क हा काय झालेला आहे? 44व्या घटना दुरुस्तीने वगळण्यात आलेला आहे आणि त्याला कायदेशीर द्वारा पुढे विचारलं जाईल. कलम 301 यामध्ये टाकलेला आहे. ओके, इथून हटवले आणि कायदेशीर बाबीमध्ये टाकले. आता हा मूलभूत हक्क होता, तो मूलभूत हक्क वगळला. राज्यघटना जेव्हा अंमलात आली त्यावेळेस भारताच्या राज्यघटनेत 7 मूलभूत हक्क होते. त्यामध्ये 44व्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा हक्क हटवला आणि त्याला कायदेशीर हक्कामध्ये टाकलं. ते कलम विचारलं जाईल 301 यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याला मूलभूत हक्कातून हटवलेलं आहे. ती घटना दुरुस्ती आहे 44वी. इतिहासातली पॉलिटिकली सगळ्यात महत्त्वाची घटना दुरुस्ती 42वी घटना दुरुस्ती. ओके, याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. त्यानंतरची महत्त्वाची आहे 44वी. यामध्ये संपत्तीचा हक्क वगळण्यात आला आणि 42व्या घटना दुरुस्तीने 19 बदल करण्यात आले, म्हणून त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात. बऱ्याच वेळा 44 आणि 42वी घटना दुरुस्तीवरती प्रश्न आलेला आहे. अगदी सोपा प्रश्न तो देखील होता. ठीक आहे, आता 56वा प्रश्न हा थोडासा डिफिकल्ट होता आणि हा प्रश्न बऱ्याच वेळा मी सुद्धा बघितल्या पेपर नंतर की केंद्र व राज्य यांच्यातील केंद्र व राज्यातील समर्थ सूचीला संधी प्रकाश क्षेत्र असे कोणी म्हटलेला आहे किंवा संबोधलेला आहे? हा जो प्रश्न आहे हा थोडासा क्रिटिकल प्रश्न आहे, परंतु या समर्थ सूची दोन्ही केंद्र आणि राज्याच्या रिलेटेड असल्या कारणाने या ठिकाणी प्राध्यापक लास्की यांनी म्हटलेला आहे. कदाचित हा जो प्रश्न आहे तो संदिग्ध आहे, परंतु मी सुद्धा याला सोडण्याचा प्रयत्न केला. मलाही पेपर मी एनालिसिस मध्ये असं काही कुठलं पुस्तक वगैरे नाही, डायरेक्ट पेपर सॉल्व्ह केलेला आहे. परंतु हा प्रश्न बघितला तर या ठिकाणी कधी हे नाव माझ्या म्हणजे खाली वाचून गेलेलं आहे असं वाटतंय की हे नाव, परंतु याचं उत्तर संदिग्ध आहे हे लक्षात असू द्या. म्हणजे 56व्या प्रश्नाचं. ठीक आहे, काही ठिकाणी हे प्राध्यापक लास्की हे नाव माझ्याकडे वाचल्यासारखं वाटतंय, परंतु तो क्वेश्चन जरा डेंजर होता. 57वा प्रश्न, लहान शहराच्या प्रश्नासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती डॅश डॅश असू शकते, पूर्णपणे निवडलेली असू शकते, राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देश असू शकते, अंशतः निवडलेली किंवा अंशतः नामनिर्देश असू शकते. तर याचं आन्सर आहे की फिक्स नाही म्हणजेच काय, तर वरील पैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. कधी काळी तिला पूर्णपणे निवडलं जाऊ शकतं, कधी कधी सरकारद्वारे नामनिर्देशित केली जाते, कधी काळी थोडेसे, कधी काळी थोडेसे नामनिर्देश असते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. ठीक आहे, हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, हा देखील एक क्रिटिकल क्वेश्चन होता. राईट. यानंतर 58वा प्रश्न आहे की सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हा असतो. तर लक्षात ठेवा, ग्रामसभेचा अध्यक्ष हा नेहमी सरपंच असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं काय आहे? उत्तर आहे. ओके, सरपंच.
त्यानंतर हा देखील प्रश्न आपण कालच लेक्चर सिरीज मध्ये घेतला होता. राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाने कार्यकारी सत्ता असते? कलम 154. 153 त्याच्या पदाला आहे, 154 कालच शिकवलेले मी. 154 हा राज्याचा कार्यकारी प्रमुख, 155 ला त्यांची नियुक्ती, 156 ला त्यांचा कार्यकाल असतो. ओके, एकदम सोपा प्रश्न ते देखील होता. खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधक स्थान पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे? ओके, आता ह्याची जी स्थानबद्धता आहे ती केंद्र सूचीमध्ये सुद्धा आढळते आणि समवर्त सूचीमध्ये सुद्धा आढळते, हे लक्षात असू द्या. म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते 3 आहे. ओके, त्यानंतर 61वा प्रश्न आहे की लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येतं? तर केरळमध्ये येतं. म्हणजे कोणत्या हायकोर्टच्या अंतर्गत त्यांची घडामोडी होते? तर केरळ हायकोर्टाच्या. ठीक आहे. 62 खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? ओके, आता हा प्रश्न लक्षात घ्या. मी नेहमी सांगितलं की प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? मग आपण विधान वाचूया. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. रॉंग आहे. मग याला आपण बरोबर करायचं तर एकदम सोपं आहे. 26 जानेवारी 1950 पाहिजे. ओके, म्हणजे हे विधान कसं आहे? रॉंग. दुसरं, 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडला. राईट. आताच 42व्या घटना दुरुस्ती 1976 साली करण्यात आली. राईट. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय ही संकल्पना राज्यघटनेत रशियाकडून घेण्यात आलेली आहे. हे सुद्धा राईट आहे. तुम्हाला काय विचारलंय? सत्य नाही. म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी बसतो. म्हणजेच भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारीला झाली. 26 नोव्हेंबरला राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला होता. अगदी सोपा प्रश्न आहे, त्या देखील काही अडचण नाहीये. ओके, यानंतर हा देखील आपल्या लेक्चर सिरीज मधला प्रश्न आहे. वरचा पण गेलेला, तो पण आणि खालचा पण. ओके, इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की खालीलपैकी कोणती जोडी जुळत नाही. ओके, आता तुम्हाला सांगितलं की 14 ते 18 पाठच करून ठेवायचं. 19 ते 22, तिसरं 23 ते 25, चौथं 25 ते 28, पाचवं 29 ते 30, सहावं 31, सातवं 32. ओके ओके, म्हणजे हे 7 टप्पे आहेत घटनात्मक. आता या ठिकाणी समतेचा हक्क 14 ते 18 बरोबर आहे. दुसरा आहे शोषणाविरुद्ध अधिकार, जुळत कुठला नाही बघा. 14 ते 18 बरोबर आहे समतेचा. शोषणाविरुद्ध अधिकार अनुच्छेद 20 ते 19 ते 22 पाहिजे. ठीक आहे, 19 ते 22 बसतंय का? नाही. धार्मिक स्वातंत्र्याचा 25 ते 28 आहे. राईट आहे. ठीक आहे. 29-30 आहे. राईट आहे. ठीक आहे, म्हणजे कुठला बसत नाहीये. ओके, या ठिकाणी काय पाहिजे? 19 ते 22 बघा. 19 ते 22 या ठिकाणी काय? स्वातंत्र्याचा हक्क, फ्रीडम. ओके, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध नाही. म्हणजे ही जी टप्पे आहेत मी अगोदरच शिकवलेले होते. 14 ते 18, 19 ते 22, 23 ते 25. ओके, 25 ते 28, 29 ते 30, 31 आणि 32 हे 7 फंडामेंटल राईट्स आहेत. आणि शोषणाविरुद्ध हक्क या ठिकाणी जोडी बरोबर जुळत नाही. एकदम सोपा प्रश्न आहे. ओके, त्यानंतर 64 बघा. हा देखील सोपा प्रश्न आहे, परंतु आपण पंचायत राज शिकलो नाही. पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? इथे गाव पातळीवरती 2 पद तुम्हाला लक्षात ठेवायची पोरांनो. गाव पातळीवरती एक असतो पोलीस पाटील. ओके, आणि दुसरा गाव पातळीवरती 24 तासी एक नोकर वर्ग असतो, त्याला म्हणतात कोतवाल. ठीक आहे. आता या ठिकाणी पोलीस पाटलाची नियुक्ती विचारली तर उपजिल्हाधिकारी करतात. कोण करतात? उपजिल्हाधिकारी. त्याच ठिकाणी जर समजा हंगामी हा शब्द टाकला, हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती तहसीलदार करतात. ठीक आहे. आणि कोतवालची नियुक्ती विचारली तर जिल्हा तहसीलदार करतात. एवढं सोपं आहे की विचारू नका. म्हणजेच काय, हा पंचायत राजचा पार्ट आहे. यामध्ये हा पुढे आपण शिकलो नाही, परंतु या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो जास्तीत जास्त. परंतु पोलीस पाटील, कोतवाल, त्यानंतर सिमिलर पुढे गेल्यानंतर ग्रामसेवक,
ठीक आहे, हे सुद्धा पाठच करून ठेवायचे. ग्रामसेवकची नियुक्ती कोण करतो? सीईओ करतो. आणि पुढे गेल्यावरती विचारलं जाईल तलाठी. तलाठीची नियुक्ती कोण करतो? तर जिल्हाधिकारी करतात. कोण करतात? जिल्हाधिकारी. म्हणजे हे तुम्हाला 4 पद लक्षात ठेवायचे: पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक, तलाठी आणि ग्रामसेवक. ग्रामसेवक म्हटलं की सीओ, तलाठी म्हटलं की कलेक्टर, पोलीस पाटील म्हटलं की उपजिल्हाधिकारी, कोतवाल म्हटलं की तहसीलदार. ओके, ही पद तुम्हाला फिक्स करून ठेवायची आहे. यानंतर 65 क्वेश्चन विचारलाय. हा अंतिम क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठ आहे? सर्वाधिक. आता हा प्रश्न का विचारला गेला असेल यावरती सुद्धा, कारण का मुंबई उच्च न्यायालय आहे आणि मुंबई उच्च न्यायालयात नुकतंच एक खंडपीठ जॉईन करण्यात आलेलं आहे. म्हणजेच पूर्वी 3 होते, आता किती झाले? 4. ओके, किती झाले? 4. परंतु या ठिकाणी हा जो पर्याय आहे हा राईट येत नाही. तुम्हाला विचारलंय सर्वाधिक खंडपीठ, तर ही सर्वाधिक खंडपीठ मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. कोणत्या? मध्य प्रदेश न्यायालयाला सर्वाधिक खंडपीठ आहेत. यापूर्वी ईशान्येकडील जे कोर्ट होतं, ओके, त्या ठिकाणी सर्वाधिक खंडपीठ होती, परंतु या ठिकाणी एमपी जे आहे, एमपी ला सर्वाधिक खंडपीठ आहेत. ओके, आणि बॉम्बे हायकोर्टाला सुद्धा 4 खंडपीठ झालेले आहेत. नुकतंच कोल्हापूर सुद्धा खंडपीठ झालेला आहे. हे करंट अफेअरचा क्वेश्चन आहे, परंतु याचे आन्सर हे एमपी आहे. राईट. मग या ठिकाणी हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीने हे पॉलिटीचे प्रश्न आहेत. हिस्ट्री आणि पॉलिटीचे प्रश्न पूर्णपणे आपण YouTubeच्या चॅनलच्या माध्यमातून अनालिसिस केलेले आहेत. लेक्चर सिरीज मधले जवळपास 70 ते 80% प्रश्न पडलेले आहेत. ठीक आहे, या ठिकाणी थांबतो. जय हिंद.